जय भीम, नमो बुद्धाय. वर्षावासानिमित्त आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं वाचन करीत आहोत. या मूळ इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद घनश्याम तळवटकर यांनी केलेला आहे. आपण आजपर्यंत 3 भाग पाहिलेत. तिसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं की सिद्धार्थ, गौतम आणि यशोधरा यांचा विवाह होतो आणि त्यांना पुत्र होतो. त्याचं नाव राहुल ठेवलं जातं. आता इथून पुढं आपण 4था भाग पाहतोय. पुस्तकातला पाठ आहे 9वा. पुत्राचे संरक्षण करावयास पित्याची योजना. आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याबरोबरच असित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पाठलाग करीत होती. ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला भौतिक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार केला. हा उद्देश समोर ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहाल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी. त्याने हे 3ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्जित करविले. प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदाई याच्याशी सल्लामसलत करून राजाने निश्चय केला की राजपुत्रासाठी अतिसुंदर युवतींनी युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करायची. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखभोगासाठी राजकुमाराच्या चित्ताला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदाईस सांगितले. अंतपुरात ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदाईने राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना शिकवण दिली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलामध्ये कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात. तुमच्या ठायी सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कौशल्यात कुशल आहात. तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठायी काही वासना शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांचे सुद्धा मन तुम्ही जिंकू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांनासुद्धा तुम्ही जिंकू शकता. तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने, तुमच्या शरीर सौष्ठवाने आणि अप्रतिम अशा लावण्याने तुम्ही स्त्रियांनाही मोहित करू शकाल. तर मग पुरुषांची काय बिशाद. आपापल्या क्षेत्रात तुम्ही एवढ्या कुशल आहात की तुम्हाला राजपुत्राला जिंकून व त्याला आपल्या प्रेमरज्जूंनी बांधून तुमच्या अंकित करून ठेवणे असाध्य नाही. एखाद्या नववधूला लाजेमुळे संकोच वाटू शकेल, पण तुम्हाला ती गोष्ट शोभणार नाही. निस्संशय हा वीर पुरुष महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय. स्त्रीचे सामर्थ्य त्याहीपेक्षा मोठे असते असा तुमचा दृढनिश्चय असू द्या. प्राचीन काळी काशीतील एका सौंदर्यवती वेश्येने एका महान तपस्वीला लाता मारून झिडकारून आपल्या पायी लोळण घेत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वामित्राला धृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्षांपर्यंत जंगलात आपला बंदी करून ठेवले होते. यासारख्या अनेक तपस्वींना जिथे स्त्रियांनी मार्गावर आणले, तिथे ज्याचे यौवन पुष्प प्रथमच उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा. हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या धन्य होत ज्या असाधारण पुरुषांना जिंकतात. पुस्तकातील पाठ 10वा. राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश. उदाईचे हे शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला भिडले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला.
तथापि त्यांच्या भ्रुकुटी, त्यांचे कटाक्ष, त्यांचे नखरे, त्यांचे उत्तेजक हसणे, त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठायी असूनसुद्धा त्या अंतपुरवासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती. परंतु पुरोहित उदाईच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व कामभावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या. हिमालयाच्या अरण्यात हत्तीणींच्या कळपाने घेरलेला गजराज जसा फिरत असतो तशाप्रमाणे त्या उपवनात त्या तरुणी आपल्या समवेत राजपुत्रास हिंडावयास लावू लागल्या. स्त्रियांच्या समवेत तो राजपुत्र ज्याप्रमाणे सूर्य अप्सरांनी घेरलेला असावा तसा शोभून दिसत होता. त्यांच्यापैकी काही जणींनी कामकुल होऊन त्याला आपल्या भरदार स्तनांशी दाबून धरले, तर दुसऱ्यांनी टोल जाऊन पडत असल्याचा बहाणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्या त्याच्यावर वाकल्या. तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या अधरोष्ठांनी त्याच्या कानात पुटपुटल्या. माझं गुपित ऐकावं बरं का. ज्यांची शरीरे उठण्यांनी ओली झाली होती अशा काही जणी जणू काय त्याला हुकूमच करीत म्हणाल्या, आमचा पूजाविधी येथेच करा. मद्य पिऊन झिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक निलांबरा आपले निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकवीत आपली जीभ दाखवीत अशी उभी झाली जणू काही रात्री चमकणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरावी. इतर काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणांचा आवाज करीत तलम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या. दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरीत उभ्या राहून सुवर्णकलशांप्रमाणे दिसणारे आपले उरोज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या. काही जणी कमलांच्या ताटव्यातून आणलेली कमलपुष्पे हातात धरून त्या कमलनयना पद्मादेवीसारख्या त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभ्या राहिल्या. दुसरी एक जण मधुर गीत हावभावपूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती आणि आपल्या नेत्रकटाक्षाने जणू काय म्हणत होती, तुम्ही कसल्या प्रेमात आहात महाराजा. दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या भ्रुकुटीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भाव आणून त्याची नक्कल करीत होती. जिच्या कानातील कुंडले वाऱ्याने सारखी हलत होती अशी उत्फुल्ल असलेली दुसरी एक यौवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती, जमत असेल तर पकडा मला. दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवायचे प्रयत्न केले, तर बाकीच्या काही जणी मधुर पण अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काय शिक्षाच करीत होत्या. दुसऱ्या एकीने आंब्याच्या मोहराची डाहळी हातात धरून विषय वासनेने बेभान होऊन विचारले, हे कुणाचे फूल आहे. दुसरी एक जण पुरुषी आव आणून तिला म्हणाली, हे स्त्रीजित जा, आता ही पृथ्वी पादांकृत कर. दुसरी एक चंचल नयना आपले नीलकमल हुंगीत आणि आपले गोल गोल डोळे मटकावीत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली, नाथ, मधु सुगंधी मोहराने भरलेले हे आम्र बघा. यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे. इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा. प्रेमिकांचे दुःख तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजारव करीत आहेत की जणू काय ते कामाग्नीने होरपळून निघाले आहेत. या, हा आम्रवृक्षाच्या कोमल डाळीने आलंगिलेला तिलक वृक्ष तर पहा. जणू काही कोण्या पीतवस्त्रधारी युवतीने शुभ्रवस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिलेले आहे. हा फुललेला कुरवक पहा. रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काही रमणीच्या नखांच्या रंगापुढे आपण फिक्के आहोत असे वाटून खाली वाकला आहे. या आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा. जणू काय आमच्या हातांच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे. ज्याच्या काठावर सभोवार सिंदूरवराचे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा.
जणू काही शुभ्र व तलम वस्त्रांकित अशी रूपसुंदरीच आराम घेत पहुडली असावी असे दिसत आहे. स्त्री जातीचे सामर्थ्य बघा. पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे. आपल्याच तंद्रीत गात असलेल्या कोकिळेचे ते स्वरालाप ऐका. दुसरी कोकिळा जणू काही अनुकरण करीत गात आहे असे वाटते. किती छान झाले असते जर वसंत ऋतूत पक्षात निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता. आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडिताचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते. अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या त्या प्रमदांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या कृत्यांनी राजपुत्रावर हल्ला केला. अशा प्रकारचे आक्रमण झाले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमुदित झाला नाही किंवा हसलाही नाही. त्या स्त्रिया निजलेल्या असताना त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्यांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला. या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की हे यौवन चंचल आहे. कारण वार्धक्य हे संपूर्ण सौंदर्याला नष्ट करणार आहे. अशा प्रकारे तो मेळ न खाणारा मिलनाचा प्रसंग सातत्याने वारंवार अनेक महिने व वर्षे सारखा चालला होता, परंतु त्याचे काहीच निष्पन्न निघाले नाही. जय भीम. नमो बुद्धाय.